पेठमध्ये आदिवासी हक्कांसाठी आंदोलन तीव्र 2 मार्च पासून आमरण उपोषणाचा इशारा। पेठ शहरातील आदिवासी समाजाच्या प्रलंबित मागण्या, निवडणूक पूर्व आश्वासनं आणि नगरपंचायत हद्दीत सुरू असलेल्या विकास कामातील कथित अनियमिततेच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते विनोद बाळू सहाळे यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारलाय। आंदोलन आता निर्णायक टप्प्यात पोहोचलंय। 25 फेब्रुवारी 2026 पासून सहाळे यांनी पेठ नगरपंचायत कार्यालयासमोर बेमुदत शांततामय धरणं आंदोलन सुरू केलं। मात्र प्रशासनाकडून कोणतीही ठोस लेखी हमी न मिळाल्यानं त्यांनी 2 मार्च 2026 पासून तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा दिला। सन 2021च्या नगरपंचायत निवडणुकीदरम्यान सत्ताधारी पक्षानं बसस्थानक नूतनीकरण, शाश्वत पाणीपुरवठा योजना, भूमिगत गटार योजना, MIDC स्थापन करून स्थानिकांना रोजगार, घरकुल योजना, आधुनिक शॉपिंग कॉम्प्लेक्स व सांस्कृतिक भवन उभारणी अशी अनेक आश्वासनं दिली होती। मात्र जवळपास 5 वर्षाचा कालावधी उलटूनही बहुतांश आश्वासनं अपूर्णच राहिल्याचा आरोप सहाळे यांनी केला। यापूर्वी 6 जानेवारी 2025 रोजी केलेल्या आमरण उपोषणावेळी प्रशासनानं मागण्या मान्य करण्याचं आश्वासन दिलं होतं। त्यावेळी उपोषण मागे घेतलं असतं तरी प्रत्यक्षात कोणतीही कारवाई न झाल्यानं प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे। नगरपंचायत अंतर्गत सुरू असलेल्या विकास कामांमध्ये माहिती फलक नसणं, खर्च व कंत्राट दराची माहिती सार्वजनिक न करणं, गुणवत्ता नियंत्रण अहवाल न देता बिले अदा केल्याचा संशय आदी मुद्द्यांवरही सहाळे यांनी आक्षेप घेतलाय। प्रभाग क्रमांक 16 मधील घरकुल प्रकरण व अतिक्रमण हटवण्याच्या विलंबातही त्यांनी प्रशासनावर टीका केली। दरम्यान या आंदोलनामुळे पेठ शहरात राजकीय व सामाजिक पातळीवर खळबळ उडाली आहे। प्रशासन कोणती भूमिका घेणार याकडे नागरिकांचं लक्ष लागलंय। नमस्कार, मी विनोद बाळू सहाळे, पिंपळाजी गल्ली, नगरपंचायत पेठ येथील रहिवासी। आज जवळपास भारताला स्वातंत्र्य मिळून 75 ते 78 वर्ष झाले, तर देखील नगरपंचायत पेठ यांच्याकडनं कोणत्याही प्रकारच्या अशा नागरिकांना ज्या मूलभूत गरजा आहेत त्या मिळत नाहीत। प्रामुख्याने घरकुल झालं, आरोग्य झालं, गटारी झाल्या, सांडपाण्याची व्यवस्था झाली, ह्या योजना मिळत नाहीत। त्याकरता मी हे धरणे आंदोलन छेडलेलं आहे। मी मागच्या वर्षी 6 जानेवारी 2025 रोजी आमरण आत्मक्लेश उपोषण केलं होतं। ते उपोषण करताना मला जेव्हा उपोषण सोडलं तेव्हा मला त्यांनी आश्वासन दिले होते, प्रशासक आणि प्रशासन या दोघांनी पण मला आश्वासन दिलं होतं की तुमच्या ज्या मागण्या आहेत ह्या रास्त आहेत आणि त्या लवकरात लवकर पूर्ण केल्या जातील, म्हणून मी उपोषण स्थगित केलं होतं। आता जवळपास 1 ते 1.5 वर्ष झालं ते उपोषण होऊन। मी वारंवार नगरपंचायत पेठला पत्रावर केलेलं आहे, वारंवार भेटी दिलेल्या आहेत, तर देखील कोणत्या प्रकारच्या अशी ठोस उपाययोजना केली जात नाही। प्रामुख्याने पेठ शहरातील जो नागरिक वर्ग आहे हा प्रामुख्याने हातावर पोट असणार आहे, रोजचं रोज पोट भरणार आहेत, कामावर हातावरचं पोट आहे, रोज काम करताना उदरनिर्वाह भागवायचा, त्याशिवाय त्यांची दिनचर्या आहे। त्याकरता आम्ही प्रामुख्याने घरकुल योजना मिळावी म्हणून मागच्या वर्षी आमरण उपोषण केलं होतं। त्याच अनुषंगाने आश्वासन पूर्ण न केल्यामुळे यावर्षी देखील आम्ही हे धरणे आंदोलन करतोय। तसेच हा जो जाहीरनामा आहे ह्या जाहीरनाम्याप्रमाणे आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आल्यानंतरून आम्ही सर्वात पहिले घरकुल योजना कशी राबवता येईल यासाठी प्रयत्नशील राहू आणि जे काही प्रलंबित प्रश्न आहेत, गटर असो, पाणी असो, सांडपाणी असो, सर्व आम्ही देऊ। याकरता पेठच्या नागरिकांनी, मतदारांनी भरभरून राष्ट्रवादी काँग्रेसला साथ देऊन या ठिकाणी त्यांना सरकार दिलं। परंतु आज जवळपास 4 ते 5 वर्ष होत आलेले तरी देखील अजूनही शासन किंवा इथलं जे स्थानिक प्रशासन आहे हे कोणती प्रकारे दखल घेत नाही। आज या ठिकाणी आम्हाला धरणे आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे। या धरणे आंदोलन करताना जरी आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही असं समजू का प्रशासक आणि प्रशासन म्हणजे मुख्याधिकारी असोत किंवा इंजिनियर असोत, हे सर्व यामध्ये मिळलेले आहेत, हे आमचा विकास होऊ देत नाहीत। त्या अनुषंगाने आम्ही तहसील कार्यालय पेठ आमच्या तालुक्यातला सर्वात मोठा आदिवासी तालुका आहे आमचा, त्यात पेठ शहर हे प्रामुख्याने पूर्ण आदिवासी आहे आणि आमच्या तालुक्याचा सर्वात मोठा उत्सव जो असतो तो होळी म्हणजे आमचा शिमगा। या शिमग्याच्या निमित्तानेच आम्ही नगरपंचायत पेठ यांनी कारवाई न केल्यामुळे आम्ही तहसील कार्यालय पेठ या ठिकाणी मी स्वतः बेमुदत धरणे आंदोलन हे जे आहे सोडून आणि त्या ठिकाणी बेमुदत आमरण उपोषण करणार आहे। तरी सोशल मीडिया असो, प्रिंट मीडिया असो, इलेक्ट्रॉनिक मीडिया असो यांच्यामार्फत एक विनंती राहील शासनापर्यंत पोहोचवावी की जे काही घटक आहेत, दुर्लभ घटक आहेत या पेठ तालुक्यातले, पेठ शहरातले, हे आम्हाला स्वच्छ पाणी, आरोग्य तसेच जी
तुम्ही आश्वासन दिली होती निवडणुकीपूर्वी ती पूर्ण करावीत आणि जे वंचित घटक आहेत या ठिकाणी जे प्रामुख्याने घरकुलाचा विषय आहे, या ठिकाणी कोट्यावधी रुपयाची कामं चालू आहेत. आज अब्ज रुपयाची कामं चालू आहेत पेठ नगर पंचायतमध्ये. त्या ठिकाणी शॉपिंग कॉम्प्लेक्स असो, पेवर ब्लॉक असो, म्हणजे त्याला आपण गट्टूगाव, आज पेठ शहराला गट्टूगाव असं संबोधण्यात येतंय. कारण की जिथं बघितलं तिथं पेवर ब्लॉक टाकले गेले आहेत. पेवर ब्लॉक म्हणजे आमच्या आदिवासी भाषेमध्ये गट्टू तिला सांगतात. म्हणून या गावाला आता गट्टूगाव नाव असं पडलेलं आहे. म्हणून जेव्हा गट्टू टाकताना किंवा पेवर ब्लॉक टाकताना, शौचालय स्वच्छतेचे पैसे काढताना, नंतर शॉपिंग कॉम्प्लेक्स असो, नंतर रस्ते असोत, नंतर त्याचा उपसा करताना कुठेही सिटी सर्वेचा किंवा टाउन प्लॅनिंगचा किंवा मग सातबाराचा विचार केला गेला नाही. परंतु जेव्हा या ठिकाणचे जे आर्थिक दुर्बल घटक आहेत, ज्यांचा विकास होण्याचा विषय येतो, त्या ठिकाणी वारंवार आम्हाला एकच सांगितलं जातं की त्यांच्याकडे लोकांकडे सातबारा नाहीत, लोकांकडे सिटी सर्वे नाहीत, म्हणून आम्हाला या ठिकाणचा विकास करता येत नाही. परंतु आपण जे आश्वासन दिले होते हे कोणत्या बेसवर दिली होती मग आपण सांगावे, अन्यथा आपण पद सोडावं. तसेच जे पण या ठिकाणी अधिकारी आहेत, या अधिकारी मी इथली जी गुणवत्ता आहेत, इथले कामं जे आहेत हे अतिशय निकृष्ट दर्जाचे आहेत. मी त्या ठिकाणी कामाचा फलक लावण्यासाठी सांगितला, परंतु कामाचा फलक सुद्धा लावलेला नाही. त्याचप्रमाणे जे कामं आहेत याचे ऑडिट केल्याशिवाय बिल अदा करू नये म्हणून सांगितले, ते पण केलेलं नाही. तसेच पिंपळाची गल्ली या ठिकाणी जे पेवर ब्लॉक टाकले त्याचे निकृष्ट दर्जाचे पेवर ब्लॉक आहेत. रस्ता निकृष्ट दर्जाचा आहे. रस्ता एक महिन्यापूर्वी केला, त्यानंतर परत रस्ता खोदला, परत पाणी पुरवठा योजना चालू केली. हे कुठेतरी चुकीचं आहे. त्या अनुषंगाने आम्हाला न्याय मिळावा हीच शासनाकडे विनंती राहील आणि थांबतो. प्रतिनिधी पुष्कर गांगोडे, सहसंपादक.